नमस्कार, दर्यापूर न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी शेख मुजमिल। हिमायतनगर तालुक्यामध्ये पोठा गावातील काही रहिवासी व शेतकरी बांधव हिमायतनगर शहरातील कृषी कार्यालयासमोर आमरण उपोषण कृषी कार्यालयासमोर पोठा बुजुर्ग येथील शेतकऱ्यांचे सुरू असलेल्या आमरण उपोषणास अद्यापही कोणत्याही तालुका कृषी अधिकारी येथील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी संपर्क नाही केला। याच अनुषंगाने आंदोलन करत असलेल्या एका शेतकऱ्यास हिमायतनगर तालुक्यातील कृषी कार्यालयाच्या पायरीवर अंघोळ करून त्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा विरोध एक शांतपणे दर्शवला। याप्रसंगी उपोषणकर्त्यांची प्रतिक्रिया। मी पोठा येथील समाजसेवक संतोष फुलेवार आहे। आम्ही गेली 4 दिवस झाले या ठिकाणी बसलो, पण कृषी विभागाचा एकही वरिष्ठ अधिकारी आम्हाला अजून भेटण्यासाठी आला नाही। मला तर वाटलं या कृषी विभागाला एक शेतकरी काय माराय बसले वाटायला यांनी तर, कारण यानं खातं म्हणजे खातं ज्यांचं शेतकी खातं आहे यांचं तर काम आहे शेतकऱ्यांना पोचणं, पण पोसायचं सोडून हे काय की फक्त मारण्याचं काम जर कोणी करत असेल तर कृषी विभाग कार्यालय हिमायतनगर करत आहे। त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी आता आम्ही त्यांच्या पायरीवर आंघोळ केलेली आहे। आणि याच्या पलीकडे जाऊन सांगतो, आज काही की आम्ही पाण्याची आंघोळ केलेली आहे। येत्या 2-4 दिवसापासून त्यांनी जर निर्णय घेतला नाही त्या ठिकाणी रक्ताची आंघोळ सुद्धा या ठिकाणी आम्ही उपोषण करण्याच्या राहणार आहोत। आज हिमायतनगर तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर 4 ते 5 दिवस झाले आमचे सहकारी संतोषदादा फुलेवार हे बसलेले आहेत। कारण की आमचा देश हा कृषीप्रधान आहे म्हणून सरकार म्हणते आणि शेतकऱ्यावर सर्व काही गोष्टी चालतात, पण आमच्या हिमायतनगरमध्ये जे काही म्हशी जे भेटणार होत्या, जे कृषी अधिकारी आणि त्याचे जे कृषी सहाय्यक सचिव जी कमिटी होती त्या कमिटीने यांना पोठा या गावातील 45 शेतकऱ्यांना बाजार दिला होता। तो बाजार देऊन ते तिथे जे म्हशी वगैरे खरेदी केल्या आणि त्यातून बाकीची जी प्रोसेस होती, जी पेमेंट वगैरे करायची 15 दिवसामध्ये पेमेंट करतो म्हणून सांगितलं, पण अद्यापही पेमेंट न केल्यामुळं आज आमचे सहकारी माननीय आमचे संतोषजी फुलेवार व गणपती साहेब हे सर्व आणि 45 शेतकरी तिथे बसलेले आहेत। सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की बाबा 5 दिवस झाले बसून 4 महिन्यापूर्वी खरेदी केलेली जे म्हैस होती 45 शेतकऱ्यांनी, ते अद्यापही पैसे जमा झाले नाहीत। आणि रोलीत सांगायचं म्हणजे की बाबा आम्ही ज्या समोरचे जे कर्मचारी होते, समजा जे तालुका कृषी अधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी जे कृषी विभागाचे जे असतील, आमच्या शेतकऱ्याचं तर म्हणणं एवढं आहे की बा त्यांनी 2,500 रुपये घेऊन बाकीसुद्धा रक्कम मागितलेली आहे। सांगायचं तात्पर्य असं आहे बाबा, तुम्ही एकतर आम्हाला बाजार दूरचा देता, 250 किलोमीटरचा बाजार दिले आणि आम्ही म्हैस घेतल्या, आमच्याकडे दाखले आहेत, इन्शुरन्स पावत्या आहेत, आणि त्याच्यामध्ये सांगतात की बाबा हेच नाही आहे तेच नाही आहे, 15 दिवसात पैसे जमा करतोय हे करतोय। 15 दिवस म्हणतात, आज 5 महिने झालं त्या गोष्टीला, त्याला जबाबदार कोण आहे बा? इथे तालुका कृषी अधिकारी आहेत, उपविभागीय अधिकारी आहेत का जिल्हा कृषी अधीक्षक आहेत? त्यामुळं जेव्हा एखाद्या उपोषण करतात त्यावेळेस सांगायचा विषय असा आहे की त्याचं कुठंतरी बुवा जेव्हा एखादा त्याच्या गळ्यापर्यंत येते तेव्हा ते माणूस तिथं बसते। आज जवळपास 5 दिवस झालं इथं 45 शेतकरी येऊन बसलेले आहेत। तालुक्यातले टोटल आमदार खासदार टोटल येऊन भेट घेतलेली असून सुद्धा माननीय कृषी विभाग हिमायतनगर कुठलीही दखल घेत नाही। त्यासाठी मी सांगायलो, येत्या 2 दिवसामध्ये मी माझ्या संभाजी ब्रिगेड तालुका अधीक्षच्या वतीने सांगतो, जर कदाचित 2 दिवसापर्यंत हे उपोषण जर नाही निपटलं तर हे गाठ माझ्या संभाजी ब्रिगेडशी आहे। आम्ही स्वतः रास्ता रोको करणार म्हणजे करणार।